नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा बुडके पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरममध्ये आपले स्वागत करते। आजचा आपला विषय असणार आहे डिपार्टमेंट PSI प्रेरणादायी संवाद। आता एक मोटिवेशनल म्हणूयात किंवा एक इन्स्पायर व्हिडिओ म्हणूयात किंवा एक इन्स्पायर लेक्चर म्हणूयात, कुठल्याही प्रकारचं नाव तुम्ही एक प्रेरणादायी या विषयासाठी देऊ शकतात। आता मुळात प्रेरणा म्हणजे काय असतं? खरं तर आजचं हे जे लेक्चर आहे हे कंडक्ट करण्याचं कारण असं होतं की बऱ्याच विद्यार्थ्यांनी आग्रह केला होता की नोकरी करून आल्यावर बरंचसं टेन्शन डोक्यामध्ये असतं किंवा कधी कधी आळस येतो, कंटाळवाणं वाटतं, अभ्यासात लक्ष लागत नाही। मग अशा वेळी असं एखादं लेक्चर घ्या किंवा तयार करा की जेणेकरून आम्हाला लेक्चर बघितल्यावर पुन्हा अभ्यास करण्यासाठी एक प्रेरणा मिळेल। तर पुन्हा प्रेरणा, तर प्रेरणा म्हणजे नेमकं काय असतं बघा विद्यार्थी मित्रांनो। प्रेरणा हा असा विषय आहे की त्याबाबत प्रत्येकाची मतांतरे वेगवेगळी आहेत। कुणासाठी प्रेरणा असं असतं की माझ्या घरातले अधिकारी झालेत पण मी का झालो नाही किंवा झाले नाही। कुणासाठी प्रेरणा अशी असते की माझे मित्र सहकारी अधिकारी झालेत मग मी का झाले नाही किंवा झालो नाही। कुणासाठी प्रेरणा अशी असते की कुणीतरी आपला अपमान केलेला असतो आणि त्याचा एक रिवेंज किंवा एक छोटासा बदला म्हणून आपल्याला त्याला सिद्ध करायचं असतं की बघ मी पण करू शकतो किंवा करू शकते। म्हणजे अशा अनेक मतं या ठिकाणी आपण बघतो प्रेरणा या बाबतीत, प्रेरणा या विषयाबाबतीत किंवा या टॉपिक बाबतीत किंवा या संकल्पनेबाबतीत। पण माझ्या मतानुसार प्रेरणा म्हणजे काय आहे बघा। प्रेरणा म्हणजे अशी कोणतीही गोष्ट जी आपल्या आयुष्यात इथून मागे घडली असेल किंवा आत्ता वर्तमान काळात घडत असेल की जी आपल्याला 24/7 अभ्यास करण्यासाठी प्रतिसाद देते, उत्स्फूर्त करते किंवा थोडक्यात अभ्यास करायला भाग पाडते। की अशी एखादी गोष्ट म्हणजे प्रेरणा असते जी आपल्याला कंटिन्यू आपल्या डोक्यामध्ये फक्त आपल्या ध्येयाचा विचार ठेवते, ती म्हणजे प्रेरणा असते। प्रेरणा म्हणजे अशी कुठली वेगळी कॉन्सेप्ट नाहीये। कारण बघा मी आणि तुम्ही सुद्धा आपण जनरली बघतो की बरेच यूट्यूबवरती व्हिडिओज आहेत, मोटिवेशनल व्हिडिओज आहेत। पण या व्हिडिओज बघून आपल्याला एक 5 ते 10 मिनिट थोडंसं फ्रेश वाटतं, छान वाटतं आणि आपण पुन्हा अभ्यासाला जोमाने सुरुवात करतो। तर अशा प्रेरणादायी व्हिडिओ बघून, प्रेरणादायी संवाद ऐकून आपण नक्कीच त्यातून शिकत असतो, नाही असं नाही, परंतु ती एक तात्पुरती प्रेरणा असते। जर आपल्याला कायमस्वरूपीची प्रेरणा हवी असेल तर मी त्यासाठी सांगेल की तुम्ही अशी एखादी गोष्ट तुमच्या लाईफमध्ये घडली असेल, घडत असेल तर तिला नोटीस करा की मला डिपार्टमेंट PSI परीक्षेचा अभ्यास का करायचा आहे किंवा मला ती परीक्षा उत्तीर्ण का व्हायची आहे किंवा मला डिपार्टमेंट PSI पद का म्हणून मिळवायचं आहे। काहीतरी कारण असेल ना या गोष्टी करण्यामागे, प्रत्येकाचं एक वेगळं कारण असतं। तर त्या कारणाला शोधा। एकदा का तुम्हाला ती गोष्ट समजली की तुम्हाला वेगळे असे कुठले एफर्ट करावे लागणार नाही की आळस आला आहे, अभ्यास होत नाहीये। ती गोष्ट समजल्यानंतर तुम्हाला आळस आलेला असताना सुद्धा तुम्ही अभ्यासाला बसणार, ही 100% खात्री मी या ठिकाणी देते। कारण होतं काय माहितीये का, या ठिकाणी प्लस पॉईंट म्हणजे मी तुमच्या बाबतीत बोलायचं झालं तर सांगते। जनरली बघा तुम्ही आतापर्यंत पोलीस कर्मचारी आहात, तर पोलीस भरतीमधून तुम्ही इथपर्यंत आला आहात किंवा तिथून पुढे प्रमोशन होत होत तुम्ही एखाद्या पदावरती आता कार्यरत असाल, तर बालवयापासून किंवा शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेपर्यंतचा तुमचा प्रवास असेल किंवा कुठलीही एखादी घटना, आता आपल्या आईवडिलांनी इथपर्यंत आणण्यासाठी तुम्हाला जे कष्ट घेतलेत किंवा तुम्हाला इथपर्यंत आणण्यासाठी त्यांनी जे कष्ट सोसलेत, कष्ट केलेत किंवा तुम्हीही तुमच्या यशामध्ये कष्ट केलेच असणार आहे। कारण आपण जेव्हा स्वतःहून एखादी गोष्ट मिळवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील राहतो तेव्हाच आपल्याला यश मिळत असतं, बरोबर ना। बाकी एक्सटर्नल सोर्सेस खूप आहेत, व्हिडिओज आहेत, ऑडिओज आहेत, लेक्चर्स आहेत, पुस्तकं आहेत, पण तुम्ही स्वतःला तिथपर्यंत नेण्यासाठी प्रयत्नशील असायला हवं। तर आतापर्यंत तुम्ही इथे येण्यासाठी जो संघर्ष केला, जे कष्ट केले, म्हणून आज तुम्ही इथे आहात आणि तुमच्या तुलनेने बाकीचे जे लोक आहेत ते त्या ठिकाणी आहेत, बरोबर। प्रत्येकाला प्रत्येकाची जागा म्हणजे ठरलेली आहे या ठिकाणी की कुणी काय काम करायचं किंवा कोण कुठे आहे, प्रत्येकाचं पद इथे महत्त्वाचं आहे। आता मुद्दा काय येतो, इथपर्यंत तुम्ही आलेला आहात, इथून पुढे तुम्हाला जायचं आहे की नाही, सतत काहीतरी नवीन पद मिळवायचं आहे का, प्रगती करायची आहे का, असे विचार कुठेतरी मनामध्ये येत असतील तर आपण डिपार्टमेंट PSI परीक्षेकडे वळतो किंवा इतर काही खात्यांतर्गत परीक्षा असतील त्याकडे वळत असतो।
आता या ठिकाणी हे महत्त्वाचं नाही की मी नोकरी केलेली आहे किंवा मी जस्ट ड्युटी करून आलो, मी फार थकलो किंवा थकले आणि आता काय माझा अभ्यास होत नाही, हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं काय असतं माहिती आहे का, ते आतून मोटिवेशन येणं गरजेचं असतं, ज्याला आपण इनर मोटिवेशन म्हणतो किंवा इनर इन्स्पायरेशन म्हणतो. जेव्हा आपल्याला आतून कुठून तरी असं एक जाणवतं की नाही, आता माझा फार वेळ गेला आहे, मला अभ्यासाला बसायचं आहे आणि मला कुठेतरी पोस्ट काढायची आहे, त्यामुळे मला एनी हवा अभ्यास करणं गरजेचं आहे, ती खरी तुमची प्रेरणा असते. एक्सटर्नल सोर्सेसमधून तुम्ही भलेही प्रेरणा मिळवाल, पण त्याचं एक स्वरूप असतं, ते तात्पुरतं असतं. त्यामुळे कायमस्वरूपीची प्रेरणा आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आपल्या यशाच्या वाटामध्ये किंवा आपल्या यशाच्या मार्गामध्ये ती कायमस्वरूपीची प्रेरणा आपल्याला साथ देत राहणार आहे. ठीक आहे. तर यामध्ये मी एक 3 ते 4 पॉईंट या ठिकाणी डिस्कस करते. पहिला पॉईंट असा आहे, तुमचा एक फायदा किंवा प्रॉफिट असा आहे विद्यार्थी मित्रांनो, की तुम्ही डिपार्टमेंट PSI परीक्षेची तयारी करत आहात, म्हणजे सहजच आहे की तुम्ही नोकरी करून अभ्यास करत आहात. जेव्हा आपण नोकरी करून किंवा ड्युटी संपवून घरी येतो, फ्रेश होतो आणि लायब्ररीमध्ये किंवा अभ्यासिकेत जातो, तेव्हा आपल्याला जाणीव असते की माझा आज दिवसभरातला वेळ वाया गेलेला आहे, बराचसा माझा वेळ नोकरीसाठी गेलेला आहे, त्यामुळे मला माझा गेलेला वेळ भरून काढायचा आहे. कारण सकाळपासनं माझ्या शेजारच्या बेंचवरती कुणीतरी माझा प्रतिस्पर्धी बसलेला होता, त्याने सकाळपासून अभ्यास केलेला आहे आणि मला माझी ड्युटी करून अभ्यास करायचा आहे. म्हणजे त्याने जेवढा वेळ अभ्यास केला त्यापेक्षा कमी वेळ तुम्हाला मिळतोय. मग कमी वेळ मिळतो म्हणून खचून जायचं का? अजिबात नाही. उलट त्याचा फायदा करून घ्या. फायदा म्हणजे कसा, की माझ्याकडे कमी वेळ आहे आणि एक थोडंसं तुमच्या माइंडमध्ये कुठेतरी एक गोष्ट जाणवते, अरे बाबा माझ्याकडे वेळ कमी असल्याने मला आता तो वेळ भरून काढणं गरजेचं आहे. कारण मी जर केलं नाही तर मला माझ्या यशाच्या शिखरापर्यंत जाता येणार नाही, मला यशाला गवसणी घालता येणार नाही. हे कुठेतरी तुमच्या माइंडमध्ये क्लिअर असतं आणि तेच तुम्हाला क्लिअर राहू द्यायचं आहे की माझा गेलेला वेळ मला भरून काढायचा आहे. आणि याच गेलेल्या वेळामध्ये फार छान अभ्यास होतो, फार परफेक्ट स्टडी होतो. म्हणजे हे एक्सपिरियन्सेस आहेत सक्सेसिव्ह कॅन्डिडेट्सचे, की काही जण नोकरी करत करत अभ्यास करत होते आणि त्यांना कुठेतरी ही जाणीव होती की माझा वेळ गेला आणि तो मला भरून काढायचा आहे. तीच जाणीव तुमच्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. तेव्हा कुठेतरी तुमचा चांगला अभ्यास होऊ शकतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट मला इथे अशी सांगायची आहे की डोंट सेट युअर लिमिट्स. म्हणजे बघा, आता काही कॅन्डिडेट्सच्या बाबतीत मी बोलते. आता जसं आपणा सर्वांना माहिती आहे की प्रिलियम आणि मेन्सचं मेरिट कॅटेगरीनुसार लागत असतं. ठीक आहे ना. तर कॅटेगरीमध्ये प्रत्येक कॅटेगरीचं मेरिट हे वेगवेगळं लागत असतं. आता काही जण समजा जर मुलींच्या बाबतीत मी विशेषतः सांगेल, आता मुलींचं असं असतं की मुलींचं मेरिट कमी लागतं, त्यामुळे मग मी एक मुलगी असल्याने कमी अभ्यास करते किंवा गरजे इतकाच अभ्यास करते, तशी पण मला पोस्ट मिळणार आहे, मग मला जास्त अभ्यास करण्याची गरज काय, मी एवढे मार्क्स जर मिळवले तर मी पोस्ट काढू शकते किंवा मला पोस्ट काढता येईल. मग या दृष्टिकोनातून मुली अभ्यासाला लागतात, जी की फार महत्त्वाची आणि चुकीची गोष्ट आहे, खूप चुकीची गोष्ट आहे. कारण तिथे तुम्ही तुमचं लिमिट सेट केलेलं असतं की मला इतकंच करायचं आहे आणि मला इतकेच मार्क्स पाडायचे आणि माझा विषय इथे संपला. त्याच्या उलटं घडलं तर, कदाचित मेरिट जास्त लागलं तर तुम्ही काय कराल? मग तिथे तो धोका असतो त्या मार्गावरती. इतर कॅन्डिडेट्सच्या बाबतीत मी म्हणेल की बरेच विद्यार्थी असा विचार करतात की मी या कॅटेगरीला बिलॉंग करतो आणि त्या कॅटेगरीचं मेरिट जे आहे ते मेरिट कमी लागतं. मग मेरिट कमी लागतं तर मग मी कशाला इतका अभ्यास करू? मी एक 100 मार्कापैकी किंवा 100 गुणांपैकी 40 गुणांचा अभ्यास केला तरी मी पूर्वपरीक्षा पास होणार आहे. मग हे विद्यार्थी काय करतात? मागच्या वर्षी मेरिट किती लागलं बाबा, त्याच्या मागच्या वर्षी किती लागलं, याचं कॅल्क्युलेशन हे विद्यार्थी करतात आणि इथे गोंधळ करतात आणि आलेली संधी किंवा सुवर्ण संधी घालवून देतात. मग पुढच्या जाहिरातीची वाट बघतात. तर पहिली गोष्ट जी मी तुम्हाला क्लिअर केली की तुम्ही हा विचार करा की तुमचा गेलेला वेळ कसा भरून काढता येईल. दुसरा हा विचार करा की डोंट सेट युअर लिमिट्स, तुमच्या लिमिट्सला सेट करू नका. तिसरी गोष्ट मी या ठिकाणी सांगेल, डोंट क्रिटिसाइज कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. स्पर्धा परीक्षेला तुमच्या मतानुसार बांधू नका, ठरवू नका म्हणजे काय, या वर्षी जाहिरात इतक्या जागांची येईल, त्यातून इतक्या जागा या कॅटेगरीला असतील, त्यातून मला इतका अभ्यास करणं गरजेचं आहे. हे ठरवणारे तुम्ही कोणीच नाही आहात. विद्यार्थ्याचं काम एकच असतं, ते म्हणजे प्रामाणिक प्रयत्न करणं. हे मी वारंवार माझ्या लेक्चर्समध्ये सांगत असते आणि सांगत राहील. कारण जोपर्यंत तुम्हाला कळत नाही, तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की तुम्ही शासन नाही आहात किंवा तुम्ही आयोग नाही आहात, तुम्ही एक कॅन्डिडेट आहात. आयोगासाठी तुम्ही एक कॅन्डिडेट आहात, असा कॅन्डिडेट की ज्याला संपूर्ण गोष्टींची माहिती असणं आवश्यक आहे एक अधिकारी बनण्यासाठी, ते तुम्ही आहात. त्यामुळे तुमचं काम अभ्यास करणं इतकंच असावं माझ्या मतानुसार, बाकी निर्णय तुमचा आहे. आता यामध्ये जाहिरात कमी जागांची आली आणि जाहिरात जास्त जागांची आली तर काही वेगळा फरक पडत नसतो.
आपल्याला एक जागा माझी या तत्वावर काम करायचं असतं, या तत्वावर आपलं कार्य चालू ठेवायचं असतं, ज्यामध्ये सातत्य हवं असतं. ठीक आहे. त्यामुळे किती जागा येतील, जाहिरात येईल की नाही येणार यावर अजिबात चर्चा करण्यात वेळ वाया घालू नका, कारण तुमचा प्रतिस्पर्धी अभ्यास करून गेलेला आहे, तो तुमच्या किती पावलं पुढे आहेत. ठीक आहे. आणि त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट मी असं सांगेल की बेसिकली जेव्हा कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण जातो, म्हणजे स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र नाही तर इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण एंट्री करतो किंवा आपण सुरुवात करतो, नव्याने सुरुवात करतो, तेव्हा आपलं सुरुवातीला बऱ्यापैकी अभ्यास होत नाही. म्हणजे इतर क्षेत्रामध्ये पण आपले कष्ट होत नाही, पण मी स्पर्धा परीक्षांच्या संबंधित बोलतीये, त्यामुळे मी स्पर्धा परीक्षेचं उदाहरण प्रखरतेने इथे देते. समजा आपण उदाहरण तुमचंच घ्या की तुमच्यातले काही जण असे आहेत, बरेच वर्ष झाले सर्व्हिस जॉईन केली आहे, परंतु सुरुवातीला काही वाटलं नाही की डिपार्टमेंट PSIची तयारी करावी, वाटलं नाही, त्यामुळे केली नाही डिपार्टमेंट PSI परीक्षेची तयारी. पण आता अचानक वाटतंय की बाबा आपण करू शकतो, आपण केलं पाहिजे, कारण आपण किती दिवस एका पदावरती राहणार, आपण पुढे गेलं पाहिजे, कारण आपले मित्र पण पुढचं प्रमोशन घेत आहेत किंवा पुढच्या पोस्टला जात आहेत किंवा प्रगती करतायत, तर आपणही त्या पदावरती गेलं पाहिजे असं बऱ्याच जणांना वाटत असतं. मग ते काय करतात, अभ्यासाला सुरुवात करतात, योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन घेऊन किंवा त्यांच्या सहकाऱ्यांचं, मित्रांचं मार्गदर्शन घेऊन अभ्यासाला सुरुवात करतात. पण बेसिकली काय होतं माहिती आहे का, की अभ्यासाची सुरुवात नसते किंवा सुरुवात नसते म्हणण्यापेक्षा अभ्यासाची सवय नसते असं म्हणेल मी, अभ्यासाची सवय नसते. मग होतं काय, काही दिवस अभ्यास करतात, मध्येच कुठलं तरी एखादं फंक्शन येतं किंवा साप्ताहिक येते, फॅमिलीसोबत गेलो फिरायला किंवा असाच वेळ वाया घालवला, असे दिवस जातात, तयारी पण चालू असते, जाहिरात पण येते, परीक्षाही देतो आपण, पेपरही सॉल्व्ह करतो, परीक्षा देतो, परंतु अपेक्षित असा रिझल्ट येत नाही किंवा आपण त्यामध्ये योग्य गुण मिळवू शकत नसल्यामुळे पात्र होत नाही आपण पुढच्या परीक्षेसाठी, म्हणजे मुख्य परीक्षेसाठी, किंवा मुख्य परीक्षेला गेलात तरी फायनल पोस्ट मिळवू शकत नाही. मग इथे आपण शांततेने विचार करणं गरजेचं आहे की असं का झालं. आता जसं की आपल्या यशाच्या वाटेमध्ये जोपर्यंत आपण स्वतःशी संवाद साधत नाही तोपर्यंत आपण फार मागे असतो. म्हणून मी जेवढ्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधते किंवा संपर्क माझा ज्यांच्यासोबत होतो फोनवरती किंवा मेसेजेसवरती जेवढं डिस्कशन होतं तेव्हा मी एकच सांगत असते की, आणि तुम्हालाही तेच सांगते की दिवसातून एक 5 ते 10 मिनिट स्वतःसाठी काढून ठेवत चला. आपण नोकरीसाठी वेळ देतो, अभ्यासासाठी वेळ देतो, फॅमिलीसाठी वेळ देतो, पण तुम्ही स्वतःसाठी वेळ देतात का? फार महत्त्वाचं आहे. स्वतःचं आत्मपरीक्षण करण्यासाठी 5 मिनिटं दिवसाचे राखून ठेवा. मग त्या 5 मिनिटात काय आत्मपरीक्षण करणार आहोत, मग ते तुम्ही कसंही राखून ठेवू शकतात. दिवसाच्या मध्ये दुपारी किंवा अगदी संध्याकाळी किंवा रात्री झोपताना सुद्धा तुम्ही 5 मिनिटं स्वतःशी बोला. त्याला आपण चिंतन, मनन किंवा एक थोडक्यात आपण आत्मपरीक्षण म्हणूयात. ते का? त्याचं कारण असं आहे, जेव्हा आपण स्वतःशी बोलतो तेव्हा आपण आपल्याला विचारतो, मी आज दिवसातून किती वेळ अभ्यास केला, मला उद्या काय करायचं आहे, माझे पुढचे टार्गेट्स कसे असतील, मला किती दिवसात एखादा विषय संपवायचा आहे, पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम मी केव्हा संपेल, मग मी मुख्य परीक्षेला सुरुवात केव्हा करेल, किंवा माझा खरंच आज वेळ योग्य रीतीने वापरला गेला का. म्हणजे या गोष्टींची चर्चा आपण मनातल्या मनात करत राहतो. आणि जेव्हा केव्हा एखादा परीक्षार्थी किंवा एखादा कॅन्डिडेट, एखादा उमेदवार या ठिकाणी स्वतःला 5 मिनिट डेली देतो, आत्मपरीक्षण करतो, तेव्हा त्याला क्लिअर होत असतं की अरे बाबा आज मी एवढा वेळ वाया घालवला आहे, तो उगीच वाया घालवला, त्याच्यातून मला आउटपुट काहीच नव्हतं, त्यामुळे त्याचा मला काही वापर झाला नाही. मग कुठेतरी आपल्याला एक प्रेशर येतं की उगीच मी तो वेळ वाया घालवला, मग दुसऱ्या दिवशी तुम्ही ही परत चूक करत नाही. अशा पद्धतीने रोज चुकांचं तुम्ही काय करत चालतात, चुका घालवत चालतात. म्हणजे चुकांना कुठेतरी तुम्ही फुली मारत चालतात की हे आजपासून मला करायचं नाही किंवा मला आजपासून हेच करायचं आहे, हे करायचं नाही. हे जेव्हा कुठेतरी तुम्ही स्वतःशी संवाद साधून माइंडमध्ये क्लिअर करताना, तेव्हा तुम्ही यशाच्या उत्तम मार्गावरती जात असतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता प्रेरणा या विषयाबाबत तर मी बोललेली आहे, पण आणखी मला 1-2 गोष्टी सांगाव्याशा वाटतात जाता जाता. पहिली गोष्ट ती अशी की आपण लहानपणापासून ऐकत असतो की जिद्द, चिकाटी असे गुण असतील तर यशाला गवसणी घालता येते. आता हे बरेच मोठे शब्द आहेत किंवा कदाचित काहींना हे पचत नसतील किंवा पचनी पडत नसतील, ऐकायला पण ते फार जड वाटत असतील. मग हे जिद्द चिकाटी नेमकं काय असतं? म्हणजे फार आपण ऐकत असतो प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्याच्या भाषणातून की मला हे करण्याची जिद्द होती, माझ्यात ती चिकाटी होती. मग हे नेमकं काय असतं? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे गुण
आपल्यामध्ये असतात, फक्त ते सुप्त असतात की ज्यांना आपण कधी जागवलेलं नसतं, कधी आपण त्यांना चालना दिलेली नसते. त्यामुळे विजेते यशस्वी होण्यामागे किंवा विजेते वेगळ्या काही गोष्टी करत नाही. आपण लहानपणापासून एक वाक्य ऐकत आलेलो आहोत की विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, ते त्याच गोष्टी करतात ज्या बाकीच्यांनी केलेल्या असतात किंवा जे त्यांच्या स्पर्धकांनी केलेले असतात, पण त्या वेगळ्या मार्गाने करतात. मग वेगळा मार्ग म्हणजे कोणता? तर हा आत्मपरीक्षणाचा मार्ग, जो मी मगा बोलता बोलता सांगितला की आत्मपरीक्षण करतात ते लोक की माझा वेळ कुठे गेला आणि मला वेळ कुठे द्यायचा आहे. हे जेव्हा तुम्हाला कळेल ना, तेव्हा तुम्हाला आपोआपच समजून जाईल की आता मी कुठे चाललोय. आणि आपल्याला कळून जातं एक्झॅक्टली की आपला यशाचा जो मार्ग आहे तो नक्की, म्हणजे आपली गाडी रेल्वे रुळावर आहे की रेल्वे रुळाच्या खाली चालली आहे की घसरतीये बाबा, हे जेव्हा आपल्याला समजतं ना, तेव्हा तुम्ही कुठेतरी क्लिअर होत असतात की हां, आय एम राईट, मी योग्य चाललोय. आणि दुसरी एक गोष्ट आपण शालेय जीवनातच शिकलो होतो, म्हणजे ससा आणि कासवाची गोष्ट आहे, जी सर्वांना परिचित असेल. खूप सिंपल गोष्ट आहे ती, पण त्याच्यातून बघा प्रेरणा कशी घेतली कासवाने. आता ती गोष्ट अशी होती की ससा आणि कासवाची एक शर्यत लागलेली असते आणि तो प्रवास सुरू असतो. ससा हा या भ्रमात राहतो की माझी चाल किंवा माझा वेग किंवा माझी जी गती आहे ती कासवापेक्षा जास्त आहे तुलनेने, त्यामुळे मी निवांत खाऊन पिऊन झोप घेऊन आराम करून मग पुढच्या वाटचालीला सुरुवात करतो. त्याचवेळी कासव सस्याकडून कोणती प्रेरणा घेतो की याचा वेग जास्त आहे आणि बघा मी पुन्हा नीट सांगते, तुम्ही नीट ही गोष्ट आहे का, याचा वेग जास्त, याचा वेग म्हणजे कुणाचा? ससाचा वेग जास्त आहे. कासव असं म्हणतो की ससाचा वेग जास्त आहे आणि त्या तुलनेने माझा वेग कमी आहे. तर मला काय करणं गरजेचं आहे? तर मला या ठिकाणी सातत्य ठेवणं गरजेचं आहे. मला आरामाचा हक्क नाही, मी आरामाचा हकदार नाही, माझ्याकडे तो हक्क येऊ शकत नाही कारण माझी चाल किंवा माझा वेग कमी आहे. मग तो सातत्याने हळूहळू रस्ता कापत असतो, मार्गक्रमण करत असतो आणि अचानक ससा झोपेतून उठतो, त्याला जाग येते. जाग आल्यावरती त्याच्या मनामध्ये एक विचार तयार होतो की अरे बाबा, आपण तर आराम केला पण कासव हा पुढे निघून गेलेला आहे. आणि बघता बघता कितीही वेग नंतर वाढवला सस्याने तरी कासव हा यशाची उंची गाठलेला असतो किंवा त्याने यशाचं शिखर सर केलेलं असतं. मग यामध्ये तुम्ही आहात कासव, असं उदाहरण धरा, तुम्ही आहात कासव आणि तुमचे स्पर्धक आहे ससा. पॉइंट इज दॅट, बेनिफिट इज दॅट, तुम्ही जॉब करून जेव्हा येतात रिटर्न किंवा ड्युटी करून जेव्हा फ्रेश होऊन अभ्यासिकेत बसतात किंवा घरातच एखाद्या कोपऱ्यामध्ये अभ्यास करत बसतात, तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये हा विचार असला पाहिजे कासवासारखा की बाबा रे, माझ्या स्पर्धकाने फार अभ्यास केला आहे, त्याचा वेग जास्त आहे आणि मला तेवढा वेळ मिळत नाहीये, मग मला तो वेळ भरून काढायचा, तर मी किती अभ्यास केला पाहिजे? बरं, किती अभ्यास केला पाहिजे म्हणजे कमी वेळात चांगल्या प्रकारे कसा अभ्यास करता येईल, या गोष्टीचा विचार आपण करायला लागतो. मग आपण सिलेक्टिव्ह पुस्तकं घेतो, अशी पुस्तकांची एक भारूड भरती करत नाही की ढीगभर पुस्तकं साचून ठेवली मग ती वाचा, त्याने एक प्रेशर क्रिएट होतं, ते आपण करत नाही. तर आपण काय करतो, वेळ गेलेला असल्यामुळे सिलेक्टिव्ह पुस्तकं घेतो, एक हायलायटर घेतो, व्यवस्थित पॉईंटला अंडरलाईन करतो, सोबतच मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचं आकलन चालूच ठेवायचं आहे, मग ते चालूच राहतं आणि मग आपण एक प्रॉपर वेने जात असतो. तर इथे तुम्ही कासव आहात. तर त्यामुळे मला काय सांगायचं आहे की कासवाच्या गतीने गेलात. कासवाची गती म्हणजे संथ गती इतकंच नका लक्षात घेऊ, सातत्य असलं पाहिजे. त्या संथ गतीमध्ये सुद्धा सातत्य असणं आवश्यक आहे. मी पुन्हा तळमळीने तुम्हाला तेच सांगते, जोपर्यंत तुमच्या यशामध्ये ते सातत्य येत नाही ना, तोपर्यंत तुम्ही किती अभ्यास करा त्याची झिरो व्हॅल्यू आहे. कारण बघा, काही विद्यार्थी मी बघते सरळ एक 3 दिवस अभ्यास करतात, चौथ्या दिवशी चला बाबा आज वेळ आहे, साप्ताहिक आहे, चला फिरून येऊ कुटुंबासोबत किंवा चला मित्राकडे जाऊन गप्पा मारत बसू किंवा आणखी काही टाइमपास असेल. तर बघा, मी क्लिअर करते, तुम्ही जेव्हा तुमच्या लाईफमध्ये 3 ते 4 वर्ष किंवा 2 ते 3 वर्ष, कुठलाही वर्ष आपण एखादं वर्ष जरी कन्सिडर केलं, ते तुम्ही युटिलाइज करत असतात. ते कोर इयर असतं तुमच्या लाईफमध्ये स्पर्धा परीक्षेसाठी. मग अभ्यास करताच येत ना, मग फुल अँड फायनल करा ना. डू ऑर डाय सिच्युएशन ठेवा. करायचा म्हणून करू नका. लाईफमध्ये कोणतीही गोष्ट करायची म्हणून करायची नसते, त्यामध्ये काहीतरी परफेक्टनेस असावा. ठीक आहे ना. आपण बरेच ॲक्टर्स बघतो किंवा बरेच यशस्वी व्यक्ती बघतो. आता जगामध्ये म्हणजे भारताची लोकसंख्या जर आपण बघितली तर भारतातल्या लोकसंख्येतले सगळेच लोक यशस्वी आहेत का? काही ठराविक लोक यशाच्या शिखरावर पोहोचलेत. मग त्यांच्यामध्ये आणि इतरांमध्ये फरक काय? तर ते जी गोष्ट करतात ना, विजेते किंवा यशस्वी लोक जी गोष्ट करतात त्यामध्ये सातत्य असतं. तर ते सातत्य ठेवा. कन्सिस्टन्सी ज्याला आपण म्हणू शकतो. कन्सिस्टन्सी, रोज वाचायचं, 10 मिनिट का होईना पण रोज वाचलं गेलं पाहिजे. अमावस्या आणि पौर्णिमेसारखा अभ्यास केला तर त्याचा काहीही फायदा होणार नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थ्यांचा आग्रह असतो, मी हे लेक्चर या ठिकाणी म्हणजे डिस्कस केलं होतं, प्रेरणा हा मुद्दा. तर प्रेरणा वेगळं काही नाही आहे, प्रेरणा हेच आहे. प्रेरणा म्हणजे ही एकच गोष्ट असते
की जी तुम्हाला 24/7 आवर्स फक्त अभ्यासाचा विचार तुमच्या माइंडमध्ये फिक्स ठेवते. तुम्हाला इतर कुठल्याच गोष्टी दिसत नाही. म्हणजे जसं अर्जुनाला जसं फक्त पक्षाचा डोळा दिसत होता, तसं तुम्हाला फक्त आणि फक्त तुमचं टार्गेट दिसलं पाहिजे. तिथे लक्ष ठेवा, बाकी लक्ष ठेवू नका. ठीक आहे. तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.